This call is now being recorded. हॅलो. हा हा, चांगले होते एक्झाम. थोडी हार्ड गेली. हा फॉर्म्युला बेसच होते जवळजवळ. फॉर्म्युला आणि कन्सेप्ट डेफिनेशन्स वगैरे मी जसं बोललो होतो तसं हो. काय काय प्रॉब्लेम होते. कारण याच्यामध्ये एमसीक्यू मध्ये विचारायचं म्हटलं तर हेच विचारणार आहे, दुसरं काही ऑप्शन हे तर नसतं. तर आपण काय काय पाहिलंय. फिक्स बीम पाहत होतो आपण. फिक्स बीम मध्ये आपण बरेच हे पाहिलं होते. डिफरन्सेस वगैरे फिक्स बीम मध्ये, सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये काय होतं याच्यावरचे पण काही क्वेश्चन होते, ते पण बरोबर केले बऱ्याच जणांनी. काय तर फिक्स बीम असेल तर त्याच्यामध्ये काय राहतो, स्लोप तुमचा काय राहतो, जो आधी इकडं एक पर्टिक्युलर व्हॅल्यू असायची तीच फिक्स बीम मध्ये 0 राहते, बरोबर की नाही. आणि डिफ्लेक्शन पण कसं होतं ऍज कम्पेअर टू सिम्पली सपोर्टेड बीम कमी राहतं. हे झाले आपले. आणि नंतर आपण पाहिलं होतं एसएफडी बीएमडी कशी काढायची हे पाहिलं. त्याआधी आपण काय पाहिलं होतं, 4 स्टेप पाहिलं होतं आपण वेगवेगळ्या. कशाच्या स्टेप वाईज प्रोसिजर टू द बेंडिंग मोमेंट डायग्राम ऑफ फिक्स बीम. कशी काढायची ती. एक बीम ॲझ्युम केलं होतं, जे आपण इथे पाहिलं होतं दोन्हींना सुपर इम्पोज केलं होतं. कोणता सुपरपोजिशन थेरम होता, बरोबर. आता पुढचं प्रोसिजर टू ड्रॉ शिअर फोर्स डायग्राम आणि एसएफडी आणि बीएमडी हे पण आपण पाहिलं होतं. सांगितलं होतं मी तुम्हाला एसएफडी काढणं काही जास्त अवघड नाही. जर एकदा तुम्हाला हे आलं तर एसएफडी काढणं काही जास्त हार्ड नाही. प्रोसिजर टू ड्रॉ एसएफडी. आता फिक्स एंड मोमेंट कशा काढायचे असतात, फिक्स एंड मोमेंट. ठीक आहे, तर फिक्स एंड मोमेंट काढायचे प्रोसिजर. फिक्स एंड मोमेंट काढ. फिक्स एंड मोमेंट, फिक्स एंड मोमेंट्स कधी काढणार आपण, हे जेव्हा दोन्ही पण एंड कसे असतील फिक्स असतील त्याच केसमध्ये आपण फिक्स एंड मोमेंट काढणार, बरोबर आहे. किंवा कधी कधी काय सांगत असतो बघा, असा बीम राहतो आपला. ए बी सी. आता फिक्स एंड मोमेंट बिटवीन पॉईंट ए आणि बी म्हटलं तर काय करावं लागेल आपल्याला. जर हे विचारलं, आता मी तुम्हाला हे सांगतोय ए आणि बी मधले फिक्स एंड मोमेंट काढायचे असेल तर आपण काय करणार, हे दोन्ही एंड काय करणार, फिक्स एंड करणार. मग या लोड मध्ये इथे जे काही लोड असेल, समजा हा लोड आहे, हा लोड आहे, ह्या लोडमुळे जी काही बेंडिंग मोमेंट आहे त्याला आपण फिक्स एंड मोमेंट म्हणू. ए पॉइंटला याला कसं म्हणणार, ए बी, बरोबर. फिक्स एंड मोमेंट, मोमेंट ऍट ए बी. याला जर म्हणायचं असेल तर मोमेंट किंवा फिक्स एंड मोमेंट असं पण म्हणतात, एफ ई एम. सर थोडा आवाज येत नाही सर तुमचा, थोडा व्हॉल्यूम थोडा हे करा ना. आवाज येत नाही का? थोडा बारीक येतोय. ठीक आहे. हॅलो हॅलो हॅलो, येतोय क्लिअर. येतोय आता? येतोय सर. हो येतोय. येतोय. हा ओके. तर बघा आता ह्या पॉईंटवरून काढायचे आपल्याला ए बी. ए बी ची काढायची म्हणलं एम ए बी किंवा एफ ई एम ऑफ आता बी ए, बरोबर की नाही. बी ए इथून इकडच्या पॉईंटची काढायची. आपल्याला आता पुढच्या बीमची सांगितलं बी सी ची काढायची, तर पुन्हा इथं फिक्स करावं लागेल आपल्याला. हा झाला बी सी. मग बी सी ची मोमेंट काढायची म्हटल्यावर पुन्हा काय लागलं, फिक्स एंड मोमेंट ऍट एंड कुठला, हा बी सी होईल. मग इथं काढायची म्हटल्यावर काय, सी बी, बरोबर की नाही. फिक्स एंड मोमेंट ऑफ सी बी. जो स्पॅन वापरलाय तो घ्यावा लागेल आपल्याला. त्याच्यामुळे हे ए बी बी सी वगैरे हे त्याच्यामुळे आपल्याला देणं गरजेचं आहे व्यवस्थित. फिक्स एंड मोमेंट काढण्यासाठी काही दोन महत्वाचे इक्वेशन आहे, त्याला आपण म्हणत असतो फर्स्ट प्रिन्सिपल. ते काय राहतात ते, फिक्स एंड मोमेंट बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल. आणि फर्स्ट प्रिन्सिपल काय, या दोन्ही मधल्या मोमेंट मधलं रिलेशन दिलेलं आहे त्यांनी. बघा आता असाच एक बीम आहे असं ऍझ्युम करा, हा ए बी, बरोबर. ए बी फिक्स एंड. बघा पहिले दोन इक्वेशन, हे दोन इक्वेशन महत्वाचे. एम ए प्लस एम बी इज इक्वल टू मायनस 2a डिवायडेड बाय एल. ठीक आहे, हे पहिलं. आणि दुसरं काय, एम ए प्लस ट्वाइस एम बी इज इक्वल टू मायनस 6a एक्स बार डिवायडेड बाय एल स्क्वेअर. डिवायडेड बाय काय, एल स्क्वेअर. आता ए काय राहतं, हे काय राहतं, हे सर्व सांगतो मी. मोमेंट ऍट ए, फिक्स एंड मोमेंट ऍट ए, फिक्स एंड मोमेंट ऍट बी, म्हणजे ह्या दोन्ही मधलं रिलेशन सांगितलं.
एम ए आणि एम बी मधलं. वेअर ए इज इक्वल टू काय, एरिया ऑफ म्यू डायग्राम. कुठला होता, एरिया ऑफ म्यू डायग्राम. म्यू डायग्राम म्हणजे कुठली होती, म्यू डायग्राम कुठली होती, इथे आपण दोन डायग्राम काढल्या होत्या बघा, इथे काढल्यात आहे. म्यू डायग्राम कुठली होती, म्यू डायग्राम कुठली होती, सांगितलं होतं मी. ही म्यू डायग्राम होती आणि म्यू डॅश कुठली होती, ही म्यू डॅश डायग्राम. हे बघा, ही म्यू डॅश, बरोबर आहे की नाही. त्यांनी कुठला एरिया सांगितला आपल्याला, एरिया अंडर ए म्हणजे काय, एरिया ऑफ म्यू डायग्राम. एरिया ऑफ म्यू डायग्राम कसा राहतो तो, सॅगिंग. आणि दुसरं नेक्स्ट काय, एक्स बार. एक्स बार म्हणजे काय, डिस्टन्स ऑफ सेंट्रॉइड ऑफ डिस्टन्स ऑफ सेंट्रॉइड ऑफ म्यू डायग्राम फ्रॉम लेफ्ट एंड सांगितलं, पर्टिक्युलरली सांगितलं, लेफ्ट एंड हा पर्टिक्युलरली सांगितलं, इथून एक्स बार डिस्टन्स जे असेल ते कुठला एरिया, म्यू डायग्रामचा जो काही एरिया आहे तो. अँड दिस इक्वेशन, आता हे इक्वेशन वापरतोय, द अबाव इक्वेशन हॅलो, हा बोला, कोण बोलतोय. The above equation should be used to calculate fixed end moments from first principle. ठीक आहे. हे वरचे दोन इक्वेशन आहे, कुठले दोन इक्वेशन सांगितले तुम्हाला आता लक्षात ठेवा. एम ए प्लस एम बी इज इक्वल टू ट्वाइस ए, हे झालं पहिलं इक्वेशन आणि हे झालं दुसरं इक्वेशन. ओके, राहील लक्षात. याचे डेरिव्हेशन वगैरे मी नाही घेतले, डेरिव्हेशन घेतलं तर आपला वेळ जाईल आणि डेरिव्हेशन तुम्हाला असं काही आहे पण नाहीये. समजलं सर्वांना. सर परत सांगा काय म्हटले ते, फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन. ओके, हे बघा, एक मिनिट. हॅलो, हा बोला. सॉरी, हा, बघा, एम ए प्लस एम बी इज इक्वल टू मायनस 2a/l, हे दोन इक्वेशन आहे. फिक्स अँड मोमेंट काढायसाठी आपल्याला हे म्हणजे जे काही रिलेशन राहतं ना ते याच्यावरून आहे. आता समजा आपल्याकडे समजा हा आपला बीम आहे, याची अशी पर्टिक्युलर आहे बघा, इथे पहा, इथे आपण काढली ती बघा, ही काय होती, ह्या लोडिंगमुळे येणारी ही बेंडिंग मोमेंट डायग्राम राहतोय. आणि हा जो काही एरिया राहतो ना, हा एरिया हा दाखवलाय तिथे, ए म्हणजे हा एरिया, ही म्यू डायग्राम आहे, याला म्यू डायग्राम म्हणतो, याला म्यू डायग्राम म्हणतो. ह्या दोन्हीला कंबाईन करून आपण काय करतो, रिझल्टंट बेंडिंग मोमेंट डायग्राम काढत असतो. तर ही म्यू आणि म्यू डॅश, बरोबर आहे. हा म्यू म्हणजे काय म्हणता, ह्या म्यू डायग्रामचा जो काही एरिया असेल त्याला आपण म्हणतो स्मॉल ए, आणि जे काही याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, आता ही जी काही डायग्राम आहे, ह्या डायग्रामचा सीजी कुठे येतोय ते डिस्टन्स म्हणजे एक्स बार. लक्षात आलं सगळ्यांच्या. आता याचा सीजी जिथे आहे म्हणतो एक्स बार. आता ह्या दोन्हीसाठी आपल्याला ह्या दोन्हीवरून, ह्या डायग्राम वरून आपण काय बनवलं, रिलेशन बनवलं की आपले फिक्स अँड मोमेंट काय राहील,
तर त्याच्यासाठी दोन रिलेशन आहेत. ते दोन रिलेशन कुठले? तर पहिलं रिलेशन आहे MA प्लस MB म्हणजे फिक्स एंड मोमेंट ऍट एंड ए प्लस फिक्स एंड मोमेंट ऍट बी, या दोन्हीची जर सम केली तर ती यायला पाहिजे -2a डिवायडेड बाय एल. जसं आपण पायथागोरस थेरम मध्ये म्हणतो ना की काटकोन अँगल असेल तर म्हणजे काय म्हणतो 90 डिग्री मध्ये असतील तर त्याला आपण काय म्हणतो a² + b² इज इक्वल टू हायपोटेन्यूजचा स्क्वेअर, बरोबर. तसं इथे MA प्लस MB इज इक्वल टू -2a डिवायडेड बाय एल, हे झालं पहिलं रिलेशन. आणि दुसरं काय, MA प्लस ट्वाइस MB इज इक्वल टू -6a x बार, काय 6a x बार डिवायडेड बाय एल स्क्वेअर. या दोन्हीवरून आपल्याला इक्वेशन भेटेल, ते आपण सायमल्टेनियसली सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला काय भेटेल, MA आणि MB या दोन्हींच्या व्हॅल्यू भेटून जातील. आलं लक्षात आता? जसे तुम्ही इक्वेशन नाही सॉल्व्ह करायचे x प्लस y इज इक्वल टू 20, 6x प्लस 4y इज इक्वल टू 34. आलं लक्षात? हॅलो. येस सर. हा, तर तसं आहे. तर हे दोन रिलेशन आहे, याच्यावरून आपण काय काढत असतो, फिक्सेड मोमेंट काढायचा असतो. आता फिक्सेड मोमेंट काढायसाठी आपण एक डिराइव करू. ठीक आहे, एक फॉर्म्युला की कशी काढली फिक्सेड मोमेंट, कसे काढले. तर डेरिवेशन ऑफ फॉर्म्युला, डेरिवेशन ऑफ फॉर्म्युला. कॉलेज कधी चालू होईल वगैरे असं काही सांगितलंय तुम्हाला ऑफलाईन मोड मध्ये? नाही, काहीच नाही. Derivation of formula to find fixed end moment and shear force diagram and bending moment diagram for a fixed beam carrying a central point load, तर त्यांनी एक्झाम्पल दिले आपल्याला. याच्यामधूनच सांगा आता मला डायग्राम कशी राहील सांगा बरं, कशा प्रकारचे केस येईल सांगा. डेरिवेशन खूप लेंदी तसं हे, एकदा तुम्ही मला स्टेप सांगायची कशी राहील. पहिले डायग्राम कशी राहील हे सांगा. काय फॉर्म्युला टू फाइंड फिक्स एंड मोमेंट अँड SFD आणि BMD काढायची. काय काय हा, काढायचं? दोन्ही फिक्स आहे, सेंटरला लोड आहे. हा, दोन्ही पण कसे फिक्स त्याचा- आहे. हा बरोबर आहे, दोन्ही पॉइंटला कसे आपले एंड कसे फक्त फिक्स एंड आहे. म्हणजे अशा प्रकारे डायग्राम राहील आपली. ठीक आहे, हे दोन एंड जर कन्सिडर केले आपण, हे झाले फिक्स केले मी. आणि काय म्हणतात ते सेंट्रलला पॉईंट लोड, मग मी सेंट्रलला पॉईंट लोड दिला. हा झाला माझा सेंट्रलचा पॉईंट लोड. किती आहे W आहे, W. आता याच्यावर आपल्याला काय काढावं लागेल, हा A पॉईंट म्हणू याला B पॉईंट म्हणू. ही जाईल त्याची अँटी क्लॉकवाईज. ही काय झाली MA आणि ही काय राहील MB, बरोबर. याची जर बेंडिंग मोमेंट काढायची म्हटलं, फक्त याची बेंडिंग मोमेंट डायग्राम म्यू डायग्राम काढायची म्हटलं तर ती कशी येईल सांगा बरं. मी तुम्हाला बोललो होतो याचा स्टडी करा. हॅलो. म्यू डायग्राम याची कशी येईल? म्यू डायग्राम म्हणजे फक्त बेंडिंग मोमेंट डायग्राम. याला सिम्पली सपोर्टेड बीम कन्सिडर करून आपण जी बेंडिंग मोमेंट डायग्राम काढतो ती किंवा मॅक्सिमम मोमेंट आहे का अशी काढणार आपण, अशी काहीतरी काढणार ट्रायंग्युलर WL/4. आलं लक्षात, आठवलं? येस सर. हा, तिला पण म्हणतो म्यू डायग्राम म्हणत असतो. आलं लक्षात? तर सध्या तर मी हे एवढेच दाखवतोय. आपल्याला जे काही बीम काढायचा होता ते केला. कन्सिडर अ फिक्स बीम. आता डेरिवेशन चालू आपल्याला. कन्सिडर अ फिक्स बीम AB ऑफ स्पॅन L carrying a central load W as shown in above figure. डिस्टन्स जर पाहिला तर सेंट्रल म्हटलं इथून इथपर्यंत डिस्टन्स राहील L/2 आणि इथून पुढचं राहील L/2. आलं लक्षात? इथपर्यंत झालंय सर्वांचं? येस सर.
सेम डायग्राम मी इथे घेतली. सेम आहे, काहीच नाही याच्यात फरक, काहीच नाही. फक्त आता घेतली याच्यासाठी की एका खाली व्यवस्थित डायग्राम आला पाहिजे याच्यासाठी घेतली. ओके, तर पहिली स्टेप घ्या आता. स्टेप 1 काय राहतं याच्यामध्ये? स्टेप 1 कशी काढतोय बघा. आता सर्वात पहिले काय काढणार आपण सांगा? सुरुवात करायची आपण फिक्स एंड मोमेंट कशी काढायची आपण इथे पाहिलं होतं. मी तुम्हाला एक ओव्हरऑल एक्झाम्पल दिलं होतं. इथे आपण काढली पण होती, इथे आपण काढली पण होती, ओरली काढली होती. हे आपण व्हॅल्यू अज्युम केल्या होत्या. पण आपल्याला पहिले ही डायग्राम काढावं लागेल, बरोबर की नाही? आपल्याला सुरुवात करायची म्हटल्यावर पहिले न्यू डायग्राम काढावं लागेल, मग नंतर रिलेशन वापरून तुम्ही फिक्स एंड मोमेंट काढणार, बरोबर? शेअर फोर डायग्राम पण काढावं लागेल. तर सर्वात पहिले ही डायग्राम काढायची, बेंडिंग मोमेंट काढायची. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? हॅलो, बेंडिंग मोमेंट काढायचे आपल्याला. शेअर फोर्स बेंडिंग मोमेंट डायग्राम काढण्यासाठी आपण काय करत असतो? हॅलो हॅलो हाँ यस सर. एसएफडी बीएमडी काढायची असेल आपल्याला, त्यासाठी आपल्याला पहिली स्टेप काय राहते? एसएफडी बीएमडी काढण्यासाठी? सर आपण शेअर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंटच्या व्हॅल्यूज वर्कआउट करतो. हो बरोबर. शेअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंटचं व्हॅल्यू काढतो, पण ते कशा काढणार त्यासाठी तुम्हाला काहीतरी डाटा तर माहिती पाहिजे ना. तुम्हाला मी फक्त एवढाच बीम दिलेला आहे. एक लाईन ऍझ्युम करतो आपण की जिथे तो बीम कट केलाय आणि त्याच्या राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला आपण त्या व्हॅल्यूज वर्कआउट हा करतो. म्हणजे सेक्शन घेता नाही, सेक्शन घेताय, पण सेक्शन घेण्याच्या अगोदर सर्वात पहिली स्टेप काय करणार तुम्ही? आता हा असा बीम आहे तुमचा, आता कसे काढणार तुम्ही याच्यावर? बरं ठीक आहे, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी इथं बीम कट केला, इथे बीम कट केला, आता कसे काढणार सांगा? इथून काहीतरी एक रिॲक्शन राहील. हॅलो, येस सर. मग आपण ती रिॲक्शनच नाही हाँ काढली तर आर ए आपल्याला आर पुढचं बी काढता काढावं येणार लागेल नाही ना. पहिले. हा, मग पहिली स्टेप काय राहील आपली? स्टेप 1 काय राहील? टू फाइंड सपोर्ट रिॲक्शन. स्टेप 1 काय? टू फाइंड आर ए बी. सपोर्ट रिॲक्शन. टू फाइंड सपोर्ट रिॲक्शन. आर ए म्हणा, व्ही ए म्हणा, तुम्ही जसं पाहिजे असेल तसं म्हणा. ठीक आहे, आर ए, कारण काही जण व्ही ए पण म्हणतात, व्ही ए व्ही बी असं म्हणा. आर ए अँड आर बी, अँड फ्री मोमेंट्स, considering beam to be simply supported. By considering beam to be simply supported.
हॅलो. हॅलो. बोला. हा सागर, बोला साहेब. सर म्हटले कॉलेज सुरू व्हायचं रेकॉर्डिंग इकडं चालू का आहे, 2 मिनिट कॉलेज सुरू थांबा. होतं काय म्हटलं. कर, रेकॉर्डिंग चालू आहे, 2 मिनिट थांबा जरा. सरांना सरांचा लॅपटॉप बंद सरांना पडलाय म्हणून सर बोलू होते. ओके ओके. सर जॉईन झाल्यावर विचारा एकदा कॉलेज सुरू होणार आहे का, त्यांना काही सांगितलं असेल तर. हा. हा बहुतेक.
आजचं लेक्चर कॅन्सल म्हणताय सर. उद्या सकाळी 8 वाजता. ओके हॅलो. डन. हो. हा ओके टाका कळाले ग्रुपवर. कळाले. सकाळी या पण 8 वाजता. ओके